चला फायनलची मॅच, फायनलचा सामना, मेगा फायनल अंतिम सामना. सलामीची जोडी दाखल झाली आहे. अंकित कदम आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर प्रकाश नाटेकर. दोन बलाढ्य संघ आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. तीन षटकं 10 मिनिटांमध्ये टाकून घ्या. 10 मिनिटांमध्ये टाका. चला थोडस स्पीडअप घ्या. चला फास्ट खेळा, थोडंसं फास्ट खेळायचंय. जेवढं तुम्ही फास्ट खेळाल तेवढं लवकर होईल याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्क वरती मनोहर, गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने षटकाची सुरुवात. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हरच्या दिशेने, पॉइंट कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, बॉलला पाठवलं. 4 धावांसाठी चौकार. पहिला बॉल डॉट आला आणि त्याच्यानंतर बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटला एक खणखणीत असा चौकार प्रकाश नाटेकर याच्या बॅट मधून आलाय. श्री गणेश झालाय दुसऱ्या बॉल वरती. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 4 वरती. 2 बॉल 4 हे समीकरण. 3 ओव्हरची फायनलची मॅच, अंतिम सामना, मेगा फायनल, बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं आणि अंतिम सामना या तिसऱ्या पर्वातील. पुढचा बॉल ब्लॉक होल, वाईड यार्कवर टाकलाय. तिकडे पायचीतची अपील मात्र केली आहे. डॉट बॉल. आता कमबॅक करतोय मनोहर. अंतिम सामना, 2 बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली ही लढत. मेगा फायनलचा सामना, मेगा फायनल सामना क्रमांक 9वा सामना आपल्या समोर रंगतोय. ब्लॉक होल चेंडू. तिकडे चांगला फिल्डिंग शॉट मिड ऑफला. एक धाव तर मात्र रोखू शकणार नाहीये. एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाईल पुढे 5 या आकड्यावरती. 4 बॉल आणि 5. 4 बॉल 5 धावा. 5 धावा 4 बॉल. पहिल्या षटकामध्ये हे समीकरण पाहायला मिळते. पुढचा बॉल हा आश्चर्याचा वेध घेणारा अंकित कदमला मात्र थांबवले. डॉट बॉल. डॉट चेंडू. धावसंख्या 5 वरती स्थिरवलेली आहे आणि 5 धावा धाव फलकावरती. 5 बॉल 5 हे समीकरण. 5 बॉल वरती 5 धावा आहेत. अशोक पवार पंचांच्या भूमिकेमध्ये, प्रदीप शिंदे पंचांच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू टॅप केलाय, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला मोस्टी नाही. तिकडे बॉलची फेकी फेकेल तद्वर 2 धावा अर्जित केल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 7 वरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावरती. चला थोडीशी घाई करा. लगेचच गोलंदाज आणा गोलंदाजी मार्क वरती. न्यू बॉलर लगेचच घेऊन या आणि फिल्डिंग जागेवरती असू द्या. थोडंसं फास्ट खेळा. सहा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ड्रॉ देखील झाला आणि पहिल्या मॅचला सुरुवात झाली. तिथून आपण लीग फॉर्मॅट आणि त्याच्यानंतर सेमीफायनलच्या 2 मॅच आणि ही अंतिम सामना फायनलची मॅच आपल्या समोर पाहायला मिळते.
सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करू ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या स्पर्धेला. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण उभी केली. एवढी मोठी स्पर्धा YouTube लाईव्ह वरती स्पर्धा HNRS वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा पाहताय. चला फिरोज थोडस स्पीडअप घ्या, घाई करा कारण त्याच्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. फिरोज खान गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन. काही मैदानाच्या रिस्ट्रिक्शन देखील आहेत. वेळेमध्येच आपल्याला मैदान सोडावं लागणार आहे याची नोंद घ्या. त्यासाठी तुम्ही फास्ट खेळा थोडस. पुन्हा एकदा प्रकाश नाटेकर स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं तिकडे. क्षेत्ररक्षण गलीमध्ये स्लिप मध्ये पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. बॉल अडवला. एकच धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. 8 धावा धाव फलकावरती. फिरोज खानचं हे षटक. प्रथम क्रमांक आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशा आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय. आणि प्रत्येक मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हे पुरस्कार देखील. उडवलाय बॉल. चेंडू हवेत आहे. अंकितचा हा झेल होऊ शकतो का? नाही, झेल सुटला. अंकितला मात्र जीवदान मिळाले. कॅच ड्रॉप केले. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 1 ने वधारते. पुढचा बॉल स्विच चिट करायचा होता परंतु पंचांकडे अपील केलं परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक. पुढचा बॉल. फटका आलाय. वा, बॉल रडार मध्ये आला नाही, त्याला फेकून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. त्या बॉल वरती धावा मिळतील. किती धावा मिळतील? 4 मिळतील. ज्या 4 ने धावसंख्या वधारते, सुधारते, धावसंख्या मध्ये वाढ होते. 13 वरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 13 धावा धाव फलकावरती आहेत. चौकार आलाय. प्रकाश नाटेकर याच्या बॅट मधून हा खणखणीत असा चौकार. 4 धाव संख्येने धाव फलक पुढे जातोय स्क्वेर्टल स्क्वॉडचा. आणि या धावा महत्वाच्या आहेत. इम्पॉर्टंट धावसंख्या आहे कारण अजून जर मोठे फटके आले तर अजून एक षटक बाकी आहे आणि तिकडे तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. शॉर्ट बॉल. त्यावरती फटका. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल. बॉलचा पाठलाग केला जातोय. बॉल वेगाने निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. 2 बॅक टू बॅकचे चौकार प्रकाश नाटेकरच्या बॅट मधून आलेत. अशा प्रकारची गोलंदाजी यांनी त्यावरती तुटून पडलाय. आक्रमण केली गेली आहेत 2 बॉल वरती. प्रकाश नाटेकरने फिरोज खान वरती 2 मोठे फटके आले. धावसंख्या जी मात्र स्थिरावली होती ती मात्र आता वेगाने पुढे जाते. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हा चांगला बॉल आहे. गुडले स्पॉट वरतून चेंडू वळण घेतलं. टेस्टी रक्षकाचा वेध घेतला. शेवटचा बॉल आलाय. डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती बिनबाद 17 धावा स्क्वेर्टल स्क्वॉडच्या पाहायला मिळत आहेत. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज लगेच या. गोलंदाज बॉलर चला लगेच. शेवटचे 6 बॉल. मोईन शेख मागील मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला. तब्बल 20च्या पुढे धावा त्याने खर्च केल्या होत्या. चला शेवटचे 6 बॉल. 17 वरती धावसंख्या आहे. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. मोईन शेख फिरोज खान आपण थोडस घाई करा. मोईन शेख गोलंदाजी मार्क वरती पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. पहिलाच बॉल वळण घेतला. यष्टी रक्षकाचा वेध घेतला.
यष्टीचित केलं आणि अंकित कदम बाद. पहिली विकेट माघारी परतली. पहिला धक्का स्क्वेरटेल स्क्वॉड या टीमला 17 वरती 1 बाद. अंकित बाद झाला आणि मैदानात नवीन फलंदाज हर्षित गोहिल उर्फ लालू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. 17 वरती 1 बाद. मोईनला यश मिळाले. मागील मॅच मध्ये महागडा ठरला होता, परंतु तरी देखील या फायनलच्या मॅच मध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. उजव्या हाताच्या फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी मोईनची नेहमीच राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील राहिली आहे, परंतु डावखुऱ्या हाताचा फलंदाज जर आला तर मोईन हा थोडासा महागडा नक्की ठरलाय. पुढचा बॉल, हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, चेंडूने वळण घेतलं नाहीये. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत. बॅटनं ऑन साइडला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. बॉल तर अडवला गेलाय. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 2 ने वधारते, पुढे जाते 20 या आकड्यावरती. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा. लास्टचे 4 बॉल बाकी आहेत. अजूनही 4 बॉल. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. ऑफ टिकच्या बराच बाहेर पिचिंग केला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. त्यावरती 1 धाव. 22 अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 22 धावा. 22 वरती स्कोर कार्ड. चला, प्रत्येक बॉल मागे फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. पुढचा बॉल, शफल झाले भरपूर आणि तिकडे फाईन लेगला बॉलला पाठवलं. प्रकाश नाटेकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चांगली फटकेबाजी. फायनलच्या मॅच मध्ये धावा येत नव्हत्या आणि अशा प्रकारे धावा येत आहेत. या षटकामध्ये धावसंख्या पुढे गेली, वधारले. 26 धावा. वरती धाव फलक स्क्वेरटेल स्क्वॉडचा. पहिल्या 2 षटकामध्ये कमी धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर या षटकामध्ये धावा आल्यात, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये देखील आणि चौकार देखील. स्क्वेरटेल स्क्वॉड हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर फायनलच्या मॅच मध्ये बॅटिंग करायचे. चला, थोडस घाई करा. फिरोज खान, वरती 1 धाव 1 बाद. 26. हा बॉल अडवलाय. चांगला स्टॉप केला. वेगाने देखील तेवढाच आला होता. डायरेक्ट हिट आणि इकडे जर पाहिलं तर खेळाडू बाद. आउट. प्रकाश नाटेकरची खेळी संपुष्टात. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. बॉल देखील तेवढाच वेगात होता आणि तेवढा अडवला देखील चांगल्या पद्धतीने. बॉलवरती गेले देखील. बॉल उचलला, फेकला आणि ते टेस्टर वरती. धावबादची विकेट. खेळाडू क्रमांक 2 बाद. शेवटचे जर पाहिलं तर 2 बॉल बाकी. शेवटचे 2 बॉल. 26 वरती 2 बाद.
पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे परंतु त्यावरती फटका कव्हरला, तिकडे मोशीन पोचेल, दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 28 वरती धावसंख्या, शेवटचा बॉल 28. 28 वरती दोन बाद झालेत, शेवटचा बॉल आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 28 धावा आतापर्यंत बनवल्यात. ब्लॉक होल जड में की ती गेंद, त्या बॉलवरती सिंगल, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या 30. 2 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 18 बॉल 31 धावांची आवश्यकता. चला लगेचच स्क्वॉड आपण लगेचच मैदानात जा आणि फिल्डिंग लावून घ्या. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2024 शेवटची 3 षटकं, 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. डीजेला आपण संधी देऊया आता. चला बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा. अठरा बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 31 धावांची आवश्यकता. बाणडोंगरी प्रीमियर लीगचे अंतिम काही क्षण, 3 षटकं बाकी आहेत, 3 ओव्हरचा खेळ अद्याप शिल्लक आहे. बॅटिंग साठी जर पाहिलं तर फिरोज खान आणि मोहसिन शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमच्या माध्यमातून आणि त्यांना धावा करायच्या. चला अंपायर्स, पंच, चला लगेचच आपण या. फिल्डिंग लागली अंपायर्स. अठरा बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. 31 धावा 18 बॉल. स्क्वॉड जिंकणार की ब्लेझिंग युनिकॉर्न हा संघ जिंकेल फायनलची मॅच, अंतिम सामना बामणडोंगरी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं. आणि या पर्व तिसऱ्याचा विजेता संघ कोणता असणार, उपविजेता संघ कोणता असणार, या 3 षटकानंतर आपल्याला समजेल.
गोलंदाजीसाठी अंकित कदम पहिलं षटक घेऊन दाखल झालाय. व्हेरिएशन करणारी गोलंदाजी ही त्याची खासियत आहे आणि त्यासाठी तो नेहमी जाणला जातो. व्हेरिएशन त्याच्याकडे आहे आणि अचूक टप्पा. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक आगळे वेगळे फटकेबाजी करण्यासाठी फिरोज खान सज्ज झालेत फायनलच्या मॅच साठी. हा चेंडू सरळ बॅटने खेळायचं होतं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे बॉल अडवलाय. दुहेरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 1 बॉल 2 हे समीकरण. श्री गणेशा 2 धावांनी. ब्लेझिंग युनिकॉर्न्स या संघाच्या पाहायला मिळत आहे 2 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 17 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल वाईड यॉर्कर. डॉट बॉल. 2 बॉल 2. कधी व्हेरिएशन, कधी यॉर्कर पद्धतीचे, कधी वेगाने चेंडू हाताळतो अंकित कदम आणि आता देखील तेच पाहायला मिळाले. पुढचा बॉल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. चांगला नेत्रदीपक फटका. 4 धावांसाठी चौकार. अफलातून फटका खेळाय. नेत्रदीपक फटका फिरोज खानच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक तिकडे होता परंतु त्याच्या डोक्यावरून फटका खेळाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने फटकेबाजी देखील फिरोज खान यांची पाहायला मिळाली आहे. धाव संख्या 4 ने वधारते. पुढे जाते 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती आहेत. 31 धावांचा पाठलाग चालू आहे. अजूनही इथून पुढे 25 ची आवश्यकता. कोण होणार विजेता, कोण पटकावणार प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आणि कोण पटकावणार द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी. हा देखील फटका चांगला आहे. वा, सफल होऊन एक पॅरलल स्ट्रोक फ्लॅट षटकार फिरोज खान यांच्या बॅट मधून. परंतु पंच कळवत आहेत की हा षटकार नाहीये, चौकार आहे. धाव वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 10 ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावरती आहेत. वेगळा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. आता अंकित कदम कमबॅक करतोय. धाव फलकावरती 10 धावा आहेत. अजूनही जर पाहिलं तर 21 ची आवश्यकता विजयासाठी. चांगला फटका. आता मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पॉइंट कव्हरच्या मधोमध. हा चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. शेवटच्या बॉल वरती हा जर पाहिलं तर षटकार ठोकलाय फिरोज खान यांच्या बॅट मधून. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 16 धावा. येणारे 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. बारा बॉल 15 ची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर हर्षित गोहिल गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल 15 ची आवश्यकता असताना हर्षित आलाय गोलंदाजी मार्क वरती. तर मोहसिन शेख बॅटिंग साठी. पहिल्या मॅच मध्ये बरसला होता मोहसिन शेख. हा चेंडू सोडून दिलाय. वाईड यॉर्कर ऑप्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव. धाव फलकावरती 17 वरती स्कोर कार्ड. 14 ची आवश्यकता. 12 बॉल आणि 14 हे समीकरण. 31 धावांचं लक्षाचा पाठलाग चालू आहे. फायनलची मॅच बाणडोंगरी प्रीमियर लीग. चांगला फटका. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळ आहे. मोहसिन शेखच्या बॅट मधून वेगाने चेंडू निघून जाईल.
बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 4 ने पुढे जाईल 21 वरती 21. आता 10 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 11. 11 बॉल 10. बॉल मध्ये 10 ची आवश्यकता. फुलटॉस समोर तडाखा. मोहसिन शेखच्या बॅट मधून हा बॉल 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. सहाची केवळ आवश्यकता. 10 बॉल आणि 6. फायनलची मॅच अंतिम सामना जर पाहिलं तर ब्लेझिंग युनिकॉर्न यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. पंचवीस वरती स्कोर कार्ड 25 ऑन द स्कोर कार्ड. 6ची आवश्यकता. हा बॉल वेगाने टाकलाय. गुडले स्पॉट वरतून चेंडू राईज झाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल. 9 बॉल आणि 6ची आवश्यकता. 9 बॉल मध्ये अजूनही 6ची आवश्यकता. चेंडू टॅप केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये. बॉल अडवेल. डॉट बॉल. 8 बॉल आणि 6ची आवश्यकता. एक बॉल महत्वाचा. एक डॉट बॉल महत्वाचा आहे. 8 चेंडू बाकी आहेत आणि 6ची आवश्यकता. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑन मध्ये. एकच धाव मिळेल. 5ची आवश्यकता आता. 7 बॉल आणि 5. हा बॉल महत्वाचा आहे. डॉट जर आला तर सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण होऊ शकते. हा चेंडू जर डॉट आला तर विकेट आली तर सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळू शकते. रंग भरले जाऊ शकतात परंतु ते करावं लागेल गोलंदाज आणि बॅटिंग करणारा संघ जर पाहिला तर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. चांगली भागीदारी 2 खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी. फिरोज मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये चांगली खरपूस समाचार त्यांनी घेतला. षटकार चौकार त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. 6ची आवश्यकता. आणि हा विजय. मॅच फिनिश ऑन इन स्टाईल. षटकाराने मॅच संपवली आहे. फायनलचा विजेता अंतिम सामना जिंकलाय. या ठिकाणी ब्लेझिंग युनिकॉर्न या टीमने चुकीला माफी नाही.